सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे एक भाग यापूर्वीच अपलोड केलेला आहे. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अमर मानसीला उंबऱ्याच्या बाहेरच सोडून रागात रूममध्ये निघून गेला आणि मानसी तशीच मान खाली घालून उभा होती. नवीन नवरी होती ती. आज तिचं स्वागत या घरात धूमधडाक्यात होणार होतं, पण तिचा असा अपमान होत होता. पण यासाठी ती कोणालाच जबाबदार धरत नव्हती किंवा दोष देत नव्हती, कारण दोष कोणाचाच नव्हता. दोष होता फक्त तिच्या नशिबाचा, आणि कोणीच इतक्या भानावर नव्हतं. पण राजलक्ष्मी मात्र तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देते आणि अमरकडे जाते. आता लग्न तर झालं होतं. कितीही चिडला तरी त्यानं आईचा शब्द मोडला नव्हता. तो इमोशनल होता. अमर बाथरूममध्ये जाऊन शॉवर खाली उभा राहून डोक्यावर पाणी घेत होता आणि स्वतःला शांत करत होता. आणि आई त्याची वाट बघत थांबली होती. अमर बाहेर आला. ती म्हणाली, अमर, तिचा असा अपमान करणार आहेस का तू? ती आपल्या घराण्याची लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे ती या घराची, आणि तू तिला असा बाहेर सोडून आलास. तू असा अपमान करायचा नाहीस तिचा. हे मला चालणार नाही. आता इतकं सगळं केलंस तू. आता हे शेवटचं तेवढं तिला मानानं घरात घेऊन ये. अमर वैतागून म्हणाला, आई बास झालं आता. प्लीज बास कर. हे सगळं मला आता सहन होत नाही. तुला वचन नसतं दिलं तर मी हे कधीच केलं नसतं. आता मी लग्न केलं आहे ना तिच्याशी, पण लक्षात ठेव, हे फक्त तुझ्यामुळं झालं. ती तुला सून म्हणून हवी होती, पण मला बायको म्हणून फक्त आलिशा हवी आहे. त्यामुळे आता यापुढे तूही आणि तिनेही माझ्याकडून आणखीन काही अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या. आता इतक्यात विकासचा म्हणजे अमरच्या बाबांचा अमरला कॉल येतो. पोस्टमार्टम झालेलं असतं आणि आता सागरच्या देहाचे अंत्यविधी करायचा असतो. अमर म्हणतो, बाबांचा कॉल आहे, मला निघावं लागेल. तो राजलक्ष्मीचं काहीही न ऐकता बाहेर येतो, तर दारात मानसी अजूनही तशीच उभी असते उंबऱ्याच्या बाहेर, आणि तो तसाच तिला बगल देऊन निघून जातो. तिकडे सागरच्या चितेला अग्नी दिला जातो आणि इकडे राजलक्ष्मी मानसीला एकटीलाच माप ओलांडून गृहप्रवेश करायला सांगते. राजलक्ष्मी आणि अनघा मानसीला अमरच्या रूममध्ये बसवतात. तिला आराम करायला सांगतात. राजलक्ष्मी तिच्या रूममध्ये जाऊन खूप खूप रडते. खूप संयमी आणि धीराची होती ती. आजपर्यंत तिने संसार शून्यातून उभा केला होता. त्या दोघांचं, विकास आणि राजलक्ष्मीचं लग्न झालं तेव्हा काहीच नव्हतं त्यांच्याकडे, पण तिने तिच्या हुशारीने त्याला खंबीर साथ देऊन हे वैभव मिळवलं होतं. 3 मुलं सांभाळून बिझनेस करत संसार करताना तिची फार तारांबळ होत होती, पण ती डगमगली नाही. सागर हाताखाली आला आणि तिनं ऑफिसला जायचं सोडलं. ती फार करारी स्वभावाची होती. तसाच करारीपणा आजही तिनं इथे दाखवला होता, आणि मानसीसोबतच्या पहिल्या भेटीतच तिच्यातला तोच करारीपणा मानसीमध्ये सुद्धा दिसला होता. मानसी जरी दिसायला सालस असली तरी करारी बाण्याची होती हे नक्की. मानसीसुद्धा खूप रडत होती. कुठेच लक्ष नव्हतं तिचं, आणि तशीच जमिनीवर बसून थकून बेडवर झोपली. रात्री केव्हा तरी सागरचे सगळे विधी करून विकास आणि अमर घरी आले. आलिशा अमरला सतत फोन करत होती, पण त्याचं फोनकडे लक्ष नव्हतं. लग्न कसं झालं हे तिला विचारायचं होतं, पण इकडे तर भलतंच काहीतरी होऊन बसलं होतं. तिने अमरला भरपूर मेसेजसुद्धा केले, पण अमर एकही रिप्लाय देत नव्हता मेसेजला. रात्री अमरसुद्धा थकून त्याच्या रूममध्ये गेला, तर मानसी तिथेच जमिनीवर बसून बेडवर डोकं ठेवून झोपली होती. तिला त्याच्या रूममध्ये पाहून अमरचं मन पुन्हा नाराज झालं. सागरची त्याला आठवण झाली. का त्याला मानसीचा राग येत होता कुणास ठाऊक, पण तिचं तोंड बघायची इच्छा नव्हती त्याची. या बेडरूममध्ये तर त्यानं फक्त आलिशा असावी हीच अपेक्षा केली होती. कितीतरी स्वप्न रंगवली होती, पण आईच्या या निर्णयामुळे सगळंच विचित्र होऊन बसलं होतं. तो तसाच दरवाजा बंद करून सागरच्या रूममध्ये गेला. तिथं जाऊन त्याचा फोटो पाहून खूप रडायला लागला. निव्वळ कालच आणि सकाळीसुद्धा त्यानं याच रूममध्ये सागरसोबत किती मस्ती केली होती, आणि आता सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. तो असा अचानक सगळ्यांमधून निघून जाईल असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं. आणि अमर थकून झोपी गेला. सकाळी मानसी उठली. अजूनही त्याच नववधूच्या वेशात ती होती. राजलक्ष्मीने अनघाला सांगितलं की जाऊन बघ ते दोघे उठले का, तर तिला दिसलं की अमर खोलीत नव्हता, फक्त मानसी होती. तिनं तिला फ्रेश व्हायला सांगितलं. सगळं समजावून सांगितलं.
कुठे काय आहे ते सगळं सांगितलं आणि अमरविषयी आईला सांगितलं. आई म्हणाली, त्याच्यासाठी हे लग्न म्हणजे एक धक्काच आहे. वेळ जाईल तसा तोही सावरेल आणि मानसीला सुद्धा स्वीकारेल. मानसी आंघोळ करून त्याच रूममध्ये बसली होती. अमरला फ्रेश व्हायचं होतं. तो रूममध्ये आला तशी ती दचकली. त्यानं तिला पाहिलंही नाही, पण तिची उपस्थिती जाणवत होती आणि कालचं सगळं दीर वहिनीचं संभाषण दोघांनाही आठवत होतं. अमरने तिचा घेतलेला फोटो तो तसाच अजूनही त्याच्या मोबाईलमध्ये होता. नववधूच्या वेशात तिला पाहण्याआधीच सागर गेला होता आणि तिला त्या नववधूच्या वेशात पहिल्यांदा अमरने पाहिली. ती इतकी सजली होती सागरसाठी आणि झाली होती अमरची बायको आणि दोघांनाही खूप लाजल्यासारखं वाटत होतं. त्यानं त्याचं कपाट उघडून त्याचे हवे ते कपडे घेतले आणि पुन्हा सागरच्या रूममध्ये गेला. तिनं अजून तिची बॅग उघडली नव्हती, कारण कपाटात तर सगळं साहित्य अमरचं होतं. तिच्यासाठी सागरच्या कपाटात जागा करून ठेवली होती रिकामी. आता सकाळच्या फ्रेश वातावरणात सुद्धा सगळेच मरगळलेले दिसत होते. लग्न घर तर वाटतच नव्हतं ते. विकास तर फार खचला होता. मुलाच्या खांद्यावर सगळा भार टाकून जगण्याचे त्याचे दिवस होते. ज्या खांद्यावर त्याला खेळवला त्याच खांद्यावर त्याचं प्रेत उचलावं लागतं. याहून मोठी यातना एका बापासाठी कोणतीच नव्हती. नातेवाईक येत होते, भेटत होते, सांत्वन करून जात होते. मानसी अजूनही रूममधून बाहेर पडली नव्हती. अमरही पुन्हा त्या रूममध्ये कधीच गेला नव्हता. अनघाचं सगळ्यांना आग्रह करून 2-2 घास खायला घालत होती, पण कोणीच खात नव्हतं. ती अमरची समजूत घालत होती. अमर एकटाच बसला होता. त्यानं तिला तिथून जायला सांगितलं. जे घडलं ते खूप वाईट घडलं होतं, पण त्यात त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता, केवळ आईमुळे. आणि कुठंतरी तो मानसीला सुद्धा मनोमन दोष देत होता. हिच्यामुळे माझा दादा गेला आणि हिच्याशी लग्न करावं म्हणून मला आलिशाला. आणि इतक्यात त्याला आलिशाची आठवण आली. त्यानं तिला कॉल केला पण लागत नव्हता. तिचे खूप मेसेज दिसले त्याला आणि त्यानं तिच्या मैत्रिणीला कॉल केला. तेव्हा कळलं की ती काही दिवस गावी गेली आहे सुट्टी घेऊन. बरं झालं, नाहीतर तिला कसं तोंड दाखवणार होतो मी कुणाच ठाऊक, असं त्याला वाटलं. पण ती कधीतरी परत येईलच, तेव्हा काय सांगू तिला मी, असा तो विचार करत होता. इतक्यात आई आणि बाबा त्याच्याजवळ आले आणि आई म्हणाली, अमर, तू इथे किती दिवस राहणार आहेस? तू तुझ्या रूममध्ये जा. तो म्हणाला, आई, मी आता तुझं एकदा ऐकलं आहे, पण आता नाही. ती तुझी सून झाली आहे, दॅट्स इट. तुला हेच हवं होतं ना? आता तिचा आणि माझा संबंध नाही. तिलाही माझ्याशी लग्न करताना कसं वाटलं असेल. मी या नात्याला पुढं घेऊन जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही. बास. अमर, हे तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? अमर म्हणाला, हो कळतंय. अगं, माझ्या भावाचा मृत्यू झाला होता आणि तू मला बोहल्यावर उभा केला. कोणासोबत? तर त्याच्याच होणाऱ्या बायकोसोबत. आई, हे तू योग्य नाही केलं. मी तुला सांगितलं होतं की माझं एका मुलीवर प्रेम आहे, तरीही तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस. आई म्हणाली, अमर, तुला तुझं पडले आहे? अरे, आमचा विचार कर जरा. तरुण मुलगा गमावला आहे आम्ही. मला किती यातना होत असतील. बाबांकडे बघ, किती खचले आहेत ते. त्यांना काय वाटत असेल. आणि मानसीला जेव्हा लोक नावं ठेवत होते तेव्हा त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल. जर मानसीसोबत दुसऱ्या कोणी लग्न केलं नसतं, सागरचा जीव तिच्यात गुंतला होता, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असती का? अमर म्हणाला, ते मला काही माहीत नाही, पण मी तिला बायकोचा दर्जा नाही देऊ शकत. जगाच्या दृष्टीनं ती असेल माझी बायको, पण मी तिला हात नाही लावू शकत, कारण मी तिला त्या नजरेनं पाहिलं नाही. आई म्हणाली, अमर, काही दिवस लागतील ही जखम भरायला, मला माहीत आहे. तू सावरशील आणि नक्कीच यावर नीट विचार कर. तू आता सगळं तुझ्याच हातात आहे. अमर म्हणाला, आई, एकीकडे तू म्हणतेस की दादाचा जीव तिच्यात अडकला आहे आणि दुसरीकडे मी माझ्या भावाच्या. आणि थांबून म्हणाला, कसं सांग ना तू, माझी घुसमट होते आई. आणि आई म्हणाली, अमर, वेळ हाच सगळ्या जखमांवरचा उत्तम उपाय असतो. असं म्हणून ते दोघेही निघून गेले. आता सागरचा दशक्रियाविधी झाला. घरात वातावरण प्रसन्न आणि शुद्ध राहावं म्हणून राजलक्ष्मीनं पूजा ठेवली, पण अमर हजर नव्हता. मानसी अजूनही शांत होती. राजलक्ष्मीनं तिला अमरची बाजू समजावून सांगितली होती की त्याला वेळ देण्याची गरज आहे. आणि मानसी म्हणाली, आई, माझी काहीच तक्रार नाही.
त्याच्या आणि पुन्हा ती अडखळली आणि म्हणाली त्यांच्याबद्दल. कारण अमरच तिला म्हणाला होता, वहिनी तू मला अरे तुरे कर. अमरच म्हण, वी आर फ्रेंड्स. पण आता नातं बदललं होतं याचं भान ठेवून ती त्याला ते असं आदरार्थी बहुवचन वापरत होती. आणि आज अनघाने अमरची रूम सजवली होती. मानसीची तयारीसुद्धा खूप छान केली होती. कारण मानसीचं वैवाहिक आयुष्य सुरू होणं गरजेचं होतं. अमर अलिशाची वाट बघत होता की ती कधी येते आणि कधी तो तिला भेटेल. आणि मानसी धडधडत्या हृदयानं बेडवर बसली होती त्याची वाट बघत. काय माहीत काय होईल. तीही तयार नव्हती या सगळ्यांसाठी. आणि राजलक्ष्मी अमरकडे गेली, म्हणाली, तू तुझ्या रूममध्ये जा, मानसी तुझी वाट बघत आहे. तो म्हणाला, आई बास ना, किती जबरदस्ती करशील. हे बघ, मी तिच्यावर प्रेम करत नाही आणि तू मला लग्नासाठी केलास तसा फोर्स आता नकोस करू, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि राजलक्ष्मी निरुत्तर झाली. लग्नासाठी तिनं अमरवर जबरदस्ती केली होती, पण आता पुढचं सगळं त्याच्या इच्छेशिवाय होणार नाही हे तिला माहीत होतं. अमरने त्याच्या मित्राला कॉल केला आणि म्हणाला, हॅलो, तुझी अडचण होती म्हणून तू जाऊ शकत नव्हता ना तमिळनाडूला. मित्र म्हणाला, हो यार, आई खूप आजारी आहे माझी, त्यामुळे मी नाही जाऊ शकत तमिळनाडूला. मी कंपनीमध्ये सुद्धा सांगितलं आहे, पण माझं कोणी ऐकतच नाही, कारण माझ्याऐवजी जायला दुसरा कोणीच माणूस तयार नाही. आणि मग अमर त्याच्या आईकडे बघून म्हणाला, तुझ्याऐवजी मी जायला तयार आहे, मला सगळे डॉक्युमेंट पाठव. आणि फोन ठेवून तो बेडरूममध्ये गेला. कपाट उघडून त्यानं त्याचे डॉक्युमेंट घेतले आणि 1 महिन्यासाठी पुन्हा तामिळनाडूमध्ये निघून गेला. राजलक्ष्मी फार काळजीत पडली. मानसी तशीच झोपी गेली होती. ती काहीच बोलत नव्हती. आता काय बोलणार. ती फक्त शांत होती. जे नशिबात असेल ते असेल. पण अमर आज खोलीत आला नाही म्हणून तिला फार हायसं वाटलं. नाहीतर खूप अवघडल्यासारखं झालं होतं तिला की तो जवळ आला तर त्याला कसं फेस करायचं. कारण तिचा होणारा लहान दीर याच नजरेनं तिनंही त्याला पाहिलं होतं. मग अलिशा परत आली. तिला कंपनीत कळलं की अमरचं लग्न झालं आहे आणि ते कोणत्या परिस्थितीत झालं. तिला प्रचंड मोठा धक्का बसला. तिनं अमरला कॉल केला. ती पुण्यात परत आली आहे हे कळताच तो काम आटपून माघारी आला. तसा तिच्याकडे गेला. तिच्या मिठीत शिरून खूप रडला. अलिशा म्हणाली, दादाचं ऐकून वाईट वाटलं अमर, असं कसं झालं. पण ती पुढचं काही नाही बोलली. तो म्हणाला, आय एम सॉरी, मला आईनं हे करायला लावलं, पण मी तिला सांगितलं आहे की मी तिला अजिबात माझ्या पत्नीचा दर्जा देणार नाही. माझी पत्नी फक्त तूच असू शकतेस. अलिशा त्याच्या चेहऱ्याकडे आश्चर्यानं थक्क होऊन बघते आणि म्हणते, अमर, तू अजूनही असं कसं बोलतोस. अमर म्हणाला, कसं बोलतो म्हणजे, यात काय चुकीचं आहे सांग ना. अलिशा त्याचा हात सोडते आणि म्हणते, अमर, आता तुझं लग्न झालं आहे, गोष्टी बदलल्या आहेत. अमर म्हणाला, काय बदललं आहे. काहीच नाही बदललं. मी तोच आहे, तूही तीच आहेस आणि आपलं प्रेम अजूनही तसंच आहे. असं म्हणून त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, अलिशा, आय लव्ह यू अँड आय ऑलवेज लव्ह विथ यू. मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि सतत करत राहीन. आणि ती म्हणाली, अमर, मला कुठं ना कुठं भीती वाटत होती की आपलं लग्न होणार नाही. आणि बघ ना, तसंच झालं. फक्त निमित्त आणि कारण मात्र जे मला वाटत होतं ते नसून वेगळंच काहीतरी घडलं. पण अमर, लग्न म्हणजे पोरखेळ नाही. तुला आता लग्न झालं आहे तुझं आणि मी तुझ्या आयुष्यात आता फक्त एक परस्त्री आहे. माझी जागा काहीच नाही तुझ्या आयुष्यात. अमर तिच्या अशा वागण्याने फार दचकला. तो म्हणाला, हे तू काय बोलत आहेस अलिशा. तू आपलं प्रेम विसरलीस का. मला विसरलीस का. हे बघ, मी तिला पत्नी मानत नाही. तिला मी स्पर्शसुद्धा केला नाही आणि स्पर्शाचं सोड, मी तिला पाहिलंसुद्धा नाही. आय जस्ट लव्ह यू. आणि ती म्हणाली, आणि तिचं काय, जी तुझ्या घरात तुझ्या बेडरूममध्ये तुझी बायको म्हणून राहत आहे, सर देशमुखांची सून आहे. तो म्हणाला, ती फक्त त्यांची सून असेल, माझी बायको तू असशील. ती म्हणाली, अमर, मला फक्त तुझी बायको नाही व्हायचं, मला सून व्हायचं होतं त्या घराची. आणि लग्न म्हणजे फक्त एक मुलगा आणि मुलगी यांचं मिलन नसतं, तर त्या स्त्रीचा दुसरा जन्म असतो. 2 कुटुंबांचं मनोमिलन असतं आणि या जन्मी आपल्या बाबतीत ते शक्य नाही. आणि म्हणाली, अमर, तुम्हाला विसरून जा. त्याच्यावर तर जणू वज्राघातच झाला. इतका मोठा धक्का त्याला बसला. तो तिला खांद्याला पकडून म्हणाला, तुला कळतंय का तू काय बोलतेस. आर यू सिरियस. ती तिचे अश्रू अडवत म्हणाली, हो,
मी जे बोलते ते योग्य बोलते आणि मला चांगलंच कळतंय मी काय बोलते. तो निरर्थकपणे हवेत हात उडवून म्हणाला, नो, हे शक्य नाही. तू असं कसं बोलू शकतेस? आपलं प्रेम एका क्षणात कसं विसरू शकतेस तू? इतकं सोपं आहे तुझ्यासाठी आलिशा मला विसरून जाणं? ती म्हणाली, अमर, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला विसरणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. अमर, तुझं लग्न झालं आहे. तो वेडेपणा करून म्हणाला, म्हणून काय झालं? माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तिला पाहिलं सुद्धा नाही एकदा सुद्धा. पण अमर, आता तुझ्यावर फक्त तिचा हक्क आहे. तो रागानं म्हणाला, नाही, मी फक्त तुझा आहे. असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि रडायला लागला. त्याला कसा समजवावा हेच तिला कळत नव्हतं. तीही त्याच्या विरहानं व्याकुळ झालेली होती. त्याचा आवेगपूर्ण स्पर्श तिला उत्तेजित करत होता. पण ती स्वतःवर कंट्रोल करत त्याच्यापासून दूर गेली. हे चुकीचं आहे हे तिला कळत होतं. पण तो तिला सोडत नव्हता. आणखीन तिच्याजवळ जात होता. तिला घट्ट मिठी मारून त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि तिला किस करू लागला. आणि अलिशा त्याच्या स्पर्शाने घायाळ होऊन तिची इच्छा नसताना त्याच्या हट्टापुढे झुकली आणि त्याच्यात सामावली. आणि आता त्याच्या जीवाची तगमग थांबली. आणि इकडे अमर जवळजवळ महिना झाला होता तरी घरी आला नव्हता. म्हणून राजलक्ष्मी मानसीची काळजी वाटून चिंतित झाली होती. अमर घरात नव्हता म्हणून मानसीला सुद्धा जास्त दडपण येत नव्हतं. ती आता रूममधून बाहेर येत होती. घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. अनघा दिल्लीला निघून गेली होती. राजलक्ष्मीने अमरला फोन केला की तू केव्हा येणार आहेस? अमर, असं करू नकोस बेटा. आता तुझाच आधार आहे आम्हाला. आता तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. निदान आईसाठी तरी घरी ये. आणि अमर म्हणाला, उद्या येतोय. आता अमर मानसीला पसंत करेल की नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.